ऑपरेशन सिंदूर काल रात्री 7 मे रोजी 1:44 भारतीय लष्कराने तिन्ही दलांनी मिळून एकत्ररित्या हे ऑपरेशन सिंदूर चालू केले आहे। जे पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून आपण जे आतंकवादी होते त्या आतंकवाद्याचे दहशतवादी तळ जे आहेत त्या तळांवरती हल्ले केलेले आहेत। लष्कर आणि नागरिक यांना कुठलाही अपाय न करता आपण हे हल्ले फक्त त्यांच्या आश्रयस्थान देणाऱ्या ठिकाणांवरती केलेले आहेत। यामध्ये पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमधील 5 ठिकाण आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधील 4 ठिकाण अशा 9 ठिकाणांवरती हे हल्ले करण्यात आलेले आहेत। आणि याच्यामध्ये राफेल एअर स्ट्राईक मिसाइल्स यांनी सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो। आणि यांच्या अंतर्गत आपण पाहतोय की भारतानं जी काही आपली नियंत्रण रेखा आहे त्याच्यावरती आपले जे काही एरोस्पेस वगैरे आहेत त्याची युद्ध नीती म्हणून आपण आणि या बरोबरच आपण पाहतोय की आज 7 मेचा मॉक ड्रिल या वेगवेगळ्या युद्धनीतींचा वापर करून हे ऑपरेशन सिंदूर केलेले आहे। आपण भारताने अमेरिका, चीन या देशांना याची माहिती दिलेली आहे। अमेरिकेचे जे काही NSA आहेत त्यांना आपल्या भारतीय NSAंनी माहिती दिलेली आहे याबद्दलची। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राचे जे काही महासचिव आहेत अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितलेलं आहे की दोघांनी संयम राखावा। चीन आणि अमेरिकेनेही अपील केलेलं आहे की दोन्ही देशांनी संयम राखावा। परंतु भारतानं या पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून हे एअर स्ट्राईक केलेले आहेत आणि आपण एक जबाबदारीचं राष्ट्र म्हणून आपण पुढे आलेलो आहोत। कारण या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि सामान्य नागरिक यांना कुठेही धक्का न लावता फक्त आतंकवाद्यांच्या तळावरती आपण हल्ले केलेले आहेत। हे आजच्या या भारताचं एक वैशिष्ट्य म्हणून आपण म्हणू शकतो की आपण पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे।